कळतंय की माझ्या आतमध्ये बाळ आहे, माझ्या गर्भामध्ये ते बाळ वाढतंय, ते बाळ सुरक्षित राहावं म्हणून त्या वेळेपासून, त्या दिवसापासून ती आई अनेक गोष्टींचा त्याग करत असते आणि प्रत्येक वेळेला स्मरण ठेवत असते काय, माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये, माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये. मग एखादी आवडती गोष्ट जी कधीही मिळाली नाही, तिला आवडती आहे, खायची इच्छा आहे, याच्या आधी कितीतरी वेळा तिने केलेली आहे, बोलून दाखवलेलं होतं तिच्या पती जवळ तिने की मला अमुक अमुक गोष्ट खायची आहे, खायची इच्छा झालेली आहे, पण आज दिवस गेलेले आहेत, आतमध्ये बाळ आहे, गर्भात बाळ वाढतंय, त्याला त्रास होऊ नये म्हणून समोर आलेली वस्तू सुद्धा बाजूला करते ती आई. का? अरे आवड आहे, तिला खायची आहे, खायची अपेक्षा सुद्धा आहे, आवडीची वस्तू आहे, पण तरी सुद्धा ती बोलते नको, माझ्या बाळाला त्रास होईल या गोष्टीचा. चालताना विचार करते, उठताना बसताना काम करताना प्रत्येक वेळेला विचार करते आणि प्रत्येक वेळेला तिच्या पिंडामध्ये फक्त एकच विचार असतो, माझं बाळ सुखरूप राहिलं पाहिजे, माझं बाळ सुखरूप वाढलं पाहिजे, हाच विचार ती करत असते. प्रसूतीच्या वेळेला, ज्या वेळेला काही वेळेला डॉक्टर सांगतात की खूप अगदी वेगळीच परिस्थिती आहे, निर्णय घ्यायचा कसा हा विचार करावा लागणार आहे, झाड पाहिजे की फळ पाहिजे, तुम्हाला आई पाहिजे की बाळ पाहिजे, त्यावेळेला घरातले सगळे सांगत असतात की आम्हाला आई पाहिजे, झाड पाहिजे, फळ नाही मिळालं तरी चालेल, फळ नंतर येईल परत, पण झाड पाहिजे आम्हाला. ज्या वेळेला घरातल्यांची हीच अपेक्षा असते, त्या वेळेला जर त्या आईला कळलं ना, तर ती आई त्या डॉक्टरांना सांगत असते, मी गेले तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे. अजून काल आहे का गोर आहे ते पण बघितलं नाही, मुलगी आहे का मुलगा आहे ते पण बघितलं नाही, त्याचं कसं रूप आहे ते पण बघितलं नाही. अरे आपलं तोंड न पाहता आपण जगावं अशी अपेक्षा करणार ह्या विश्वातलं एकमेव दैवत म्हणजे आपली आई आहे. आपलं तोंड न पाहता आणि मग पुढे वावरत असताना आपले अनंत अपराध पोटात घालून घेणारं एकमेव दैवत म्हणजे आपली आई आहे. बाळ चुकीचं वागतंय, काही वेळेला खोड्या करतंय, काही वेळेला त्रास देतंय, शेजारी सांगत येतात, तिला माहिती आहे माझ्या बाळाने कदाचित असं केलं पण असेल, पण तरी सुद्धा ती बोलते नाही ग, माझं बाळ असं करणारच नाही. का? तिला माहिती आहे आज ना उद्या सुधरेल. ह्याच आणि ह्याच अपेक्षामध्ये प्रत्येक वेळेला ती आई त्या बाळाची काळजी घेत असते, ह्याच अपेक्षामध्ये. तेच बाळ मोठं होते, कुठेतरी पिऊन पडते, चार चौघांमध्ये जाते, चार चौघांमध्ये पिऊन पडते, चार चौघे तेच त्या बाळाला घेऊन येत आहेत, त्या आईला सांगतायत तुमचा बाळ असं 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 हे केलं. त्या वेळेला ही आई बोलते की नाही नाही माझा बाळ असं करू शकत नाही. का? शेवटपर्यंत त्या आईला वाटत असतंय की आज ना उद्या माझं बाळ सुधरेल. अनंत अपराध पोटात घालून घेणारं एकमेव दैवत म्हणजे आई आहे. आणि सगळ्या गोष्टींमध्ये सिंहाचा वाटा जो आहे ना, सगळ्या गोष्टींमध्ये जन्माच्या आधीपासून ते शेवटपर्यंत माणसाला सगळ्यात मोठा जर कोणाचा आधार असेल, आधार स्तंभ म्हणून जर आपल्या आयुष्यामध्ये कोणी असेल तर आपले वडील. कधीच दिसत नाही, कधीच दिसत नाही, ऐक ना. हंबरुणा वासर आले चाटती जेव्हा गाय, तवा माले तिच्यामध्ये दिसती माझी माय. चांगलं वर्णन केलेलं आहे. अगदी ते बोलता बोलता मनुष्य एवढा भावनिक होतोय की आईच्या आठवणीमध्ये मात्र मनुष्याच्या डोळ्याला टिपा सुद्धा येतात, अश्रू सुद्धा येतात. पिठामध्ये पाणी टाकून माले पाजत जाय, तवा माले पिठामध्ये दिसती माझी माय. त्या पिठात पाणी टाकून दूध म्हणून पाजणारी माझी आई मला दाखवली, पण ते पीठ माझ्या घरात यावं म्हणून रक्ताचं पाणी करणारा तो बाप, घाम गाळून तो पीठ घरात आणणारा तो बाप मात्र आम्हाला कधी दाखवलाच नाही, कधीच नाही. तो बाप मात्र बाजूलाच ठेवला. अरे बाप जर नसेल तर आपला बंगला पण सुना आहे, बाप जर नसेल तर आपला बंगला पण सुना आहे. आणि बापाला कमी लेखतोय हाच तर मोठा गुन्हा आहे. बापाला कमी लेखतोय हाच तर मोठा गुन्हा आहे.
आयुष्यातील कोणतंच सुख बापाशिवाय फुलत नाही, आयुष्यातील कोणतंच सुख बापाशिवाय फुलत नाही, आणि घरातील कोणतंच पान बापाशिवाय हालत नाही. जागा आणि जमिनीशिवाय बापाजवळ आहे तरी काय, जागा आणि जमिनीशिवाय बापाजवळ आहे तरी काय, असं म्हणणाऱ्यांना म्हणावं तरी कसं आणि काय. आवक कमी असून सुद्धा सगळ्यांची हौस पुरवायची असते, आवक कमी असून सुद्धा सगळ्यांची हौस पुरवायची असते, आणि म्हणूनच घरातील सर्वांपेक्षा बापाचं वय जास्त असतंय, आणि म्हणूनच घरातील सर्वांपेक्षा बापाचं वय जास्त असतंय. मुलीला पाहायला ज्या वेळेला पाहुणे येतात ना, त्या वेळेला ती मुलगी सुद्धा त्या पाहुण्यांच्या पुढे जाताना आधी अश्रू ढाळत असते. त्या मुलीकडे पाहून आईच्या डोळ्याला अश्रू आलेले असतात. सांगा, आपल्या पोटचा गोळा आता दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचा आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली वढवलेली माझी मुलगी, माझी चिऊ, माझी काऊ, माझी ताई, माझी दीदी, इकडून बाळा तिकडून बाळा करणारा तो बाप, काही वाटत नसेल का हो त्यांना? आईच्या डोळ्याला अश्रू आलेले आहेत, मुलीच्या डोळ्याला अश्रू आलेले आहेत. घरातले लहान भावंड सुद्धा रडतायत का माझी ताई आता जाणार आहे, ताईला पाहायला पाहुणे आलेले आहेत. पण तो बाप मात्र सगळ्याची व्यवस्था करत असतो. यांच्या डोळ्याचे अश्रू पाहून बाप काय करत असतो, अरे ते कलिंगड कापा, ते टरबूज कापा, अरे ते द्राक्ष कुठे ठेवली. खऱ्या अर्थाने त्यालाही काहीतरी वाटत असते, पण तो दाखवत नसतो. तो उलट अर्थी काय सांगतो, पाहुण्यांची व्यवस्था व्यवस्थित तो धावपळ करत असतो. आयत्या वेळेला पाहुणे बोलतात चहा घेत नाही म्हणून तो तशा अवस्थेत चप्पल पण पायात सापडावीत नाही, तो कुठे आहे कुठे ती शोधत पण बसत नाही. पाय भाजलेल्या अवस्थेत तो दुकानावर जाऊन आणि थंड घेऊन येतोय. कसा जातोय कसा येतोय पत्ता लागत नाही. का? पाहुण्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मुलीला हालत लागत असताना ज्या वेळेला त्या पाटावरती मुलगी बसते ना, त्या वेळेला मात्र सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. काकी रडत असते, काकू रडत असते, काका रडत असतात. आईच्या डोळ्यातले अश्रू तर थांबत नसतात. बारकी बहीण रडत असते, बारका भाऊ रडत असतो, का माझी ताई जाणार आहे. या सगळ्यांच्या डोळ्याकडे बघून, या सगळ्यांची परिस्थिती बघून, त्या ठिकाणचं वातावरण बघून त्या बापाला काही वाटत नसेल का? पण तरी सुद्धा तो बाप इकडे तिकडे पाहत असतो, इकडे तिकडे याला त्याला सांगत असतो, अरे पाण्याचे बाटले आले का, पाणी आलं का, स्वयंपाकाची व्यवस्था झाली का, आता हळद लावून होईल, लगेच वाढायला लागल्या पोरांनो, आहे ना सगळं, ग्लास वगैरे आणलेली आहेत ना, तो व्यवस्था पाहत असतो. त्या बापाला काही वाटत नसेल. यांच्या सगळ्यांच्या डोळ्याचे अश्रू पाहून बापाला वाटत नसेल, बापाच्या डोळ्याला अश्रू येत नसतील, असं वाटत नसेल त्याला. लग्नाचा दिवस येतो, त्या मुलीला पाठवणीची वेळ येते, तिला निरोप द्यायची वेळ येते, आणि निरोप द्यायच्या वेळेला मात्र सगळ्यांच्या अश्रूंचे बांध फुटलेले असतात. घरातल्यांचेच नव्हे तर शेजाऱ्यांचे सुद्धा, गावातल्यांचे सुद्धा सगळे धाय धाय मोकळून रडत असतात. कधीही न झुकणारा बाप, स्वाभिमानाने जगणारा बाप, स्वाभिमानाने कार्य करणारा बाप, शेतीमध्ये कष्ट काबाड कष्ट करून आपल्या मुलांचं संगोपन करणारा बाप, काबाड कष्ट करून घाम गाळून 4 पैसे मिळवून कोणापुढेही आजपर्यंत न झुकलेला बाप, दोन्ही हात जोडून व्याह्यांच्या आणि व्याहीच्या पुढे उभा असतो आणि त्यांना सांगत असतो, माझी मुलगी मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आहे. माझ्या मुलीला मी आतापर्यंत कधीच काही कमी पडू दिलं नाही, कधीच माझ्या मुलीला मी काही कमी पडू दिलं नाही. तुम्ही सुद्धा माझ्या मुलीला त्याच पद्धतीने वागवा, त्याच पद्धतीने तिला सांभाळा, तुमची मुलगी म्हणून सांभाळा. त्यावेळेला हात जोडून तो बाप उभा असतो. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, सगळे रडत असतात. त्यावेळेला सगळे धाय मोकळून त्या ठिकाणी रडत असतात. बाप मात्र अशा अवस्थेत सगळ्यांना विचारत असतो, सगळ्या वराडाला विचारत असतो, जेवले ना तुम्ही, जेवण झालं ना, जेवण आवडलं का, पाणी हवं आहे का, जाता जाता थंड घेणार का. अजूनही तो बाप बघा कसा ताठ मानेने आणि धीर धरून कशा प्रकारे सगळ्या पाहुण्यांची व्यवस्था करत असतो, सगळ्या पाहुण्यांना विचारत असतो. एकदा त्या मुलीला गाडीमध्ये बसवून दिलं ना, एकदा त्या बापाने परत पाठ फिरवली ना, की मग मात्र ज्या वेळेला तो घरात येऊन एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसतोय ना, त्या वेळेला त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू थांबवायला कोणी नसतंय. आतापर्यंत साठवलेलं जे दुःख
आतापर्यंत साठवलेले जे जे अश्रू आहेत ते मात्र त्या ठिकाणी तो मनसोक्तपणे अगदी सगळे अश्रू ढाळत असतो. त्या ठिकाणी मात्र कोणीही त्याला थांबवू शकत नाही अशी अवस्था त्या ठिकाणी बापाची झालेली असते. ह्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना, ह्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना आपली प्रगती जर होत असेल तर तंगड्या खेचणारे अनेक आहेत, आपल्याला खाली पाडणारे अनेक आहेत. आपली अधोगती व्हावी, आपली प्रगती होऊ नये त्यासाठी आडवे दांडगा टाकणारे, आडवे मार्ग टाकणारे अनेक आहेत. पण माझ्या मुलाने उत्तर प्रगतीच्या शिड्या चढाव्यात, उत्तर प्रगतीच्या शिड्या चढाव्यात, एवढं उंच जावं की मलाही एवढ्या उंच प्रगती पथावर जाता आलं नाही, एवढं प्रगती पथावर उंच जावं असं फक्त आणि फक्त अख्ख्या विश्वामध्ये एकाच देवताला वाटतंय. त्या देवताचं नाव आहे बाप. म्हणून आई बाळाला कडीवर घेते का? जे मला पाहता येते ते माझ्या मुलाने पाहावं म्हणून आई बाळाला कडीवर घेते. पण आतापर्यंत जे मला नाही पाहता आलं ना ते माझ्या मुलाने पाहावं म्हणून बाप मुलाला खांद्यावर घेतो का? माझ्यापेक्षा उंच नजर पाहिजे माझ्या मुलाची. म्हणून जीवनाच्या वाटेवर प्रवास करत असताना खऱ्या अर्थाने माणसाला आधार जर कोणाचा असेल तर आई आणि बापाचा. तोच आधार जर बाजूला झाला ना तर मग मात्र माणसाला क्षणोक्षणी आठवण येत असते त्या आईची आणि त्या वडिलांची. जोपर्यंत त्या बाबाचा पाठीवर हात आहे ना तोपर्यंत त्या मुलाला काय बळ असते बघा. प्रत्येक संकटाला सामोरे जात असतोय तो. मग तो बाप खॉट मध्ये जरी पडलेला असेल ना, खाटत जरी पडलेला असेल ना, तो बाप आजारी असेल, स्वतःला काही करता येत नसेल, घरातल्या सगळं काही करावं लागत असेल, तरी बाबा म्हणून हाक मारायला, बाबा माझे खाट मध्ये आहेत ना, एवढा आधार त्या मुलाला असतो बस. म्हणून तो बोलतोय बाबा तुम्ही खाटेत जरी पडून असतात ना तरी आम्हाला आनंद वाटला असतं का? बाबा म्हणून हाक मारल्यानंतर साथ द्यायला आमचे बाबा आहेत. मोठा आधार असतो तो. आई म्हणून हाक मारल्यानंतर आईची साथ नुसते हाक ऐकायला आली ना तरी माणसाला किती समाधान वाटतो बघा. म्हणून मंडळी जोपर्यंत इंद्रिय तोपर्यंत इंद्रियांची किंमत कळत नाही. एकदा इंद्रिय गेले ना का मग इंद्रियांची किंमत कळते. दृष्टी आहे तोपर्यंत डोळ्याची किंमत कळत नाही, ऐकायला व्यवस्थित येते तोपर्यंत कानाची किंमत कळत नाही, आपल्याला व्यवस्थित बोलता येते तोपर्यंत वैखरीची किंमत कळत नाही. ज्या वेळेला हातपाय थकले जातात ना त्या वेळेला हातपायांची किंमत कळली जाते. तसंच जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची किंमत कळत नाही. एकदा गेले ना का मग क्षणोक्षणी प्रत्येक वेळेला त्यांच्या विचारांची, त्यांच्या गुणांची आणि त्यांच्या कर्माची जेव्हा जेव्हा आठवण येते ना तेव्हा तेव्हा आपल्याकडे अश्रूंशिवाय दुसरं काहीच नसतंय. अश्रूंशिवाय दुसरं काहीच नसतंय. म्हणून आज तरी आपल्या खेड्यापाड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चांगली स्थिती पाहायला मिळते की शेवटपर्यंत किती जरी थकले भागले, किती जरी काही कुठल्याही प्रकारची अवस्था जरी झाली त्या म्हाताऱ्यांची, त्या आजोबांची, त्या आई वडिलांची तरी मुलं बिचारी सांभाळत असतात. अरे 1 महिना काय, 4 महिने काय, वर्षभर जरी बाप पडलेला असेल ना खॉट मध्ये तरी त्याच्या घरातली नातवंड सुद्धा त्याची सेवा करत असतात. अशा प्रकारची संस्कृती आपल्याला आपल्या खेड्यापाड्यामध्ये पाहायला मिळते. आमची भारतीय संस्कृती आम्हाला शिकवते मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव. आई वडिलांसारखं दैवत नाही. न अन्नोदक समदानम न तिथो द्वादशा समहा न गायत्री परमंत्र न मातृ पितृ पर देवता. सुभाषितकार म्हणतात अन्न उदकासारखं दान नाही, न अन्नोदक समदानम न तिथो द्वादशा समहा. द्वादशी सारखी तिथी नाही, न तिथो द्वादशा समहा न गायत्री परमंत्र न मातृ पितृ पर देवता. आई वडिलांसारखं दैवत नाही. आमची हिंदुस्थानची संस्कृती शिकवते, आमच्या भारतीयांची संस्कृती शिकवते. आमची भारतीय संस्कृती आम्हाला शिकवते आई वडील कोण आहेत? आमचे देव आहेत, दैवत आहेत. आई वडिलांसारखं दैवत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई वीण भिकारी. आई कोणा म्हणू मी आईस हाक मारिती, हाक येई काणी मज भोय शोककारी नो हेच हाक माते मारी कोणी कुठारी. आई कोणा म्हणू मी आई घरी ना दारी. भारतीय संस्कृती आमची शिकवते, आमची हिंदुस्थानची संस्कृती शिकवते मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो आणि अतिथी देवो भव. अरे ज्या भूमातेवर ज्या ठिकाणी
श्रीराम प्रभूंनी कार्य केलं, ज्या भूमातेवर ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलं, अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या हिंदुस्थानच्या पवित्र भूमीमध्ये आपण कार्य करतोय. कशा प्रकारे राहिलं पाहिजे, कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे याचा अभ्यास आपण केला पाहिजे. एवढी चांगली संस्कृती आहे आमची, एवढी आमची हिंदुस्थानची श्रेष्ठ संस्कृती आहे की आमच्या संस्कृतीचा अभ्यास इतर देशांनी करावा, इतर देशातल्या लोकांनी करावा. आणि ह्या एवढ्या चांगल्या एवढ्या श्रेष्ठ संस्कृती असलेल्या भारत देशामध्ये जर आम्हाला वृद्धाश्रम पाहायला मिळतात म्हणजे आमच्या संस्कृतीचा आम्ही काय अभ्यास केला हो. जर आम्हाला आमच्या देशामध्ये जर वृद्धाश्रम पाहायला मिळतात तर काय अभ्यास केला आम्ही. एका वृद्धाश्रमाच्या बाहेर लिहिलं होतं, झाडाच्या पिकलेली पानं जी पडलेली आहेत ना त्या पानांवर जरा हळू पाय द्या, कारण त्याच पानांच्या सावलीला काल आपण बसत होतो. आपलंही असंच आहे. अरे ज्यांनी जन्म दिला आपल्याला, ज्यांनी मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, स्वतःच्या आवडीचा विचार कधी केला नाही, स्वतःच्या सवडीचा विचार कधी केला नाही, स्वतःच्या मौज मजेचा कधी विचार केला नाही. घरात सण असावा, माझ्या मुलांनी चांगले कपडे घालावेत, माझ्या मुलांनी गोडधोड पदार्थ करावेत, खावेत, माझ्या घरामध्ये आनंदाने तो सण साजरा व्हावा म्हणून डबल टिबल ड्युट्या करून शेतामध्ये घाम घालून 4 पैसे जास्त कमवणारा बाप, त्याच्या अपेक्षा नसतात का? त्याला कधी वाटत नाहीत का चांगले कपडे घालावे, चांगलं पॉश मध्ये राहावं, माझ्या पण काहीतरी अपेक्षा आहेत, मला पण कधीतरी मौज मजा करावी असं कधी वाटत नाही. पण आपल्या सगळ्या मजांवर पाणी घालून, आपल्या सगळ्या हौशींवर पाणी घालून त्या बाजूला सारून फक्त माझ्या मुलांनी चांगलं राहिलं पाहिजे, माझ्या बाईने चांगलं राहिलं पाहिजे, माझ्या घरातल्या सगळ्यांना समाधान झालं पाहिजे, माझ्या घरातल्या सगळ्यांना गोडधोड खायला मिळालं पाहिजे, आनंदाने सण साजरा केला पाहिजे, हेच त्या बापाला वाटत असतंय. हे सगळं करत असणारा बाप वृद्ध अवस्थेत आम्हाला नकोसा वाटतोय, म्हातारा झाल्यानंतर नकोसा वाटतोय. त्याचीच प्रॉपर्टी, त्यानेच दिलेला देह, त्याच्याच गुणे मिळालेला हा देह, त्याच्याच गुणे प्राप्त झालेला हा देह, त्याच्याच गुणे सगळं काही मिळालेली संपत्ती, आणि आज तोच आपल्याला नकोसा वाटतोय. किती खालच्या लेवलला गेलेला आहे मनुष्य, किती खालच्या पातळीच्या विचारावर मनुष्य गेलेला आहे. म्हणून संतांनी सर्वश्रेष्ठांनी पहिली ओळख ती दिलेली आहे, आपले आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत सांभाळले पाहिजेत, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि हे कार्य ज्याच्याकडून सर्वश्रेष्ठ कार्य घडतंय ना त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे किंवा त्याची महिमा वर्णन केलेली आहे. काय? आई वडिलांची सेवा ज्याने चांगल्या प्रकारे केली ना देवालाही त्या ठिकाणी यावं लागलेलं आहे, देवालाही त्या ठिकाणी ते कार्य करावं लागलेलं आहे. नक्कीच पुंडलिका भेटी परब्रह्म आले का? सहज नाही. पुंडलिकाच्या भेटीला परब्रह्माला यावं लागलं का? आई वडिलांच्या सेवेमध्ये गुंग होता, आई वडिलांच्या सेवेमध्ये दंग होता, आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा लीन झाला होता की पांडुरंगाला स्वतः त्या ठिकाणी यावं लागलं, त्या ठिकाणी उभं राहावं लागलं आणि सांगेल त्याप्रमाणे उभं राहावं लागलं. एवढी पॉवर आहे, एवढी सामर्थ्य आहे आई वडिलांच्या सेवेमध्ये. म्हणून कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे आता ह्या सगळ्या प्रकारचं माहिती जी आहे, या सगळ्या प्रकारचं ज्ञान जे आहे, मार्गदर्शन जे आहे, ते मार्गदर्शन संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये केलेलं आहे. मग तुम्ही गाथेचा अभ्यास करा, गीतेचा अभ्यास करा, भागवताचा अभ्यास करा, रामायण महाभारताचा अभ्यास करा, या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे या सगळ्या वाङ्मयांमध्ये त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं ते वर्णन केलेलं आहे. पण विशेष करून आज ज्याच्या गुणे आपण हे सगळं काही कार्य करतोय, खऱ्या अर्थाने आपण देवलात जातोय, देवाची सेवा करतोय, देवपूजा करतोय, आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करतोय, ग्रंथ वाचन करतोय. आज ते देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जे आपण करतोय हे ज्या देवामुळे आपण करतोय त्या देवाला पण विसरू नका. तो देव म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती. गाथेचा अभ्यास आपण करावा, गीतेचा अभ्यास आपण करावा, भागवताचा अभ्यास आपण करावा, पण हे सगळे करत असताना शिवचरित्राचा अभ्यासही आपण करावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचाही आपण अभ्यास करावा की कशा प्रकारे कार्य त्या महाराजांनी केलं असेल.
ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळेला शेजारी तमाशा आलेला. छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की अरे तमाशा आलेला आहे, त्यांना माहित नाहीये तमाशा म्हणजे काय असतंय. पण राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंना, आईसाहेबांना, मासाहेबांना त्यांनी विचारलं, आई अगं तमाशा म्हणजे काय असतो ग, मी जाऊ का बघायला तमाशा. त्यावेळेला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या माता अर्थातच राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ म्हणाल्या की बाबा बाळ शिवबा, अरे मला बाया नाचविणारा नाही, मला बाया वाचविणारा राजा तयार करायचा आहे. बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा राजा तयार करायचा आहे. आणि तेच संस्कार, तेच मार्गदर्शन आणि तशाच प्रकारची शिकवण पाहायला मिळाली. म्हणून तारुण्य अवस्थेमध्ये ज्या वेळेला सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढ्यात आणून उभी केली, नजराणा म्हणून पेश केल्यानंतर समोर ज्या वेळेला नजर पडली, बघितली, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज बोलले, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदरच झालो असतो. वदले छत्रपती चोली बांगडी देऊन आणि खणा नारळाने ओटी भरून तिला परत पाठविले. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे. किती विश्वास असावा, किती विश्वास असावा. अरे जे परकीय म्हणून, विरोधक म्हणून काम करतात ना, विरोधक म्हणून, त्यांनीही विश्वासाने सांगावं, त्यांनीही विश्वासाने त्यांच्या गुणांचं, त्यांच्या कर्माचं आणि त्यांच्या कार्याचं वर्णन करावं. अशा प्रकारचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं. आपले मोजके सैनिक घेऊन लाल महालावर छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा टाकला. ज्या वेळेला शाहिस्तेखानाला कळलं की छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत, शिवाजी आ गया, शिवाजी आया, शिवाजी आया, असं सर्वत्र ज्या वेळेला चाललं, सर्वत्र ज्या वेळेला असा हाहाकार झाला, शाहिस्तेखानाला कळलं की शिवाजी आया. आता जायचं कुठे, लपायचं कुठं, काय करायचं, कशा पद्धतीने राहायचं, कुठे पळायचं, असा विचार तो शाहिस्तेखान करायला लागला. तेवढेच त्याला आठवलं की शिवाजी महाराजांचे मावळे बायांना हात लावत नाहीत, म्हणून शाहिस्तेखान बायांच्या घोळक्यामध्ये लपून राहिला. शाहिस्तेखान बायांच्या घोळक्यामध्ये लपून राहिला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी आले, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे त्या ठिकाणी आले. पण सर्वत्र हाहाकार झाला, सगळीकडे पळापळ सुरू झाली. कोणी शिवाजी महाराजांना शोधतोय, तर कोणी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना शोधतोय, तर कोणी आरडाओरड करतोय, भागो भागो शिवाजी आया, शिवाजी आया, अशी प्रकारची अवस्था झाली. काही वेळानंतर शाहिस्तेखानाला कळलं की बहुतेक आता शिवाजी महाराज गेले की काय, म्हणून त्याने एका खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. नेमका तो खिडकीतून त्या बाजूला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं आणि तलवार काढली मारणार. फक्त शाहिस्तेखानाची हाताची बोटेच सापडली त्या वारामध्ये आणि त्या ठिकाणी बोट छाटली गेली शाहिस्तेखानाची. तेवढ्या धावपळ चालू असताना, शाहिस्तेखान पळत असताना, सगळ्यांची धावपळ चालू असताना तिथे शाहिस्तेखानाची बहीण रडत रडत आली. शाहिस्तेखानाला सांगायला लागली, दादा रे, अरे माझी मुलगी कुठे दिसत नाही, माझी लहान मुलगी कुठे दिसत नाही, मी किती वेळापासून शोधते, कुठे गेली असेल, कोणी नेली असेल, काय झाली असेल, कुठे गेली असेल. त्यावेळेला शाहिस्तेखान सांगितलं, अगं ताई, काही घाबरू नकोस, तुझी मुलगी जरी तुला दिसत नसेल ना, तुझी मुलगी जरी तुला पाहायला मिळत नसेल, दिसत नसेल ना, तरीही तू अजिबात काही घाबरू नकोस. जरी तुला वाटत असेल शिवाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांच्या कुठल्या मावळ्याने तुझ्या मुलीला नेली असेल, तरीही मला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे कधीच कुठल्याही बाईला किंवा कुठल्याही मुलीला हात लावत नाहीत आणि हात लावणार नाहीत, एवढा विश्वास माझा आहे. म्हणजे विरोधकांनाही एवढा विश्वास असावा, अशा प्रकारचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आज खऱ्या अर्थाने प्रत्येक तरुण माणसाला, नव्हे तर सर्वांनाच आपल्या जीवनाचं नियोजन आपण कसं करावं, आपल्या आयुष्याचं नियोजन आपण कसं करावं, या सगळ्या प्रकारचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल ना, तर खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याची, त्या विचारांची आणि त्या कर्माची, त्या गुणांची. ज्या पावलावर पाऊल ठेवून महाराजांनी कार्य केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,
त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा आता काय करायचंय, फक्त हिंदवी स्वराज्याची जी स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी जी केलेली आहे ते आपल्याला सांभाळायचं आहे, टिकवायचं आहे, वाढवायचं आहे. आणि यासाठीच देव, देश आणि धर्म ह्या प्रकारची कर्म, ह्या प्रकारची सेवा आपल्याकडून घडावी, ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, संतांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. देव सर्वत्र आहे, जडी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे. तयाविन कोठे रीता ठाव नाही, नभा सारिखे रूप या राघवाचे, मणी चिंतिता मूळ तुटे भवाचे. एवढंच नाही तर त्या देवाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, घातला दुकान देते आली असी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार, माग त्यासी पुरे धनी आणि कासी उरे. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते, देवे भरिले पोते नोहे रीते. नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे, त्यात राहायचे जीवेश्वरी नव्हे नव्हे, तर देव देवाला मध्ये लपला, देऊल पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसीची आहे. ह्या देवलाची सेवा केली ना की देवाला पोचते, ह्या देवलाची सेवा केली की देवाला पोचते. म्हणून समाजाची सेवा करा, कुटुंबाची सेवा करा, प्रथम घरापासून सुरुवात करा. आपल्या घरातले जर आपल्यावर नाराज असतील, नर्वस असतील, तर आपण काय कुटुंबाची सेवा करू शकतो आणि काय समाजाची सेवा करू शकतो. म्हणून माणसाचं मन जाणता आलं पाहिजे, माणसाचं मन ओळखता आलं पाहिजे आणि माणसाने माणसाला समाधान देता आलं पाहिजे, माणसाने माणसाला सुख देता आलं पाहिजे. संत म्हणतात, अरे माणसाने देव व्हावं असं आम्हाला वाटतंय, संत म्हणतात माणसाने देव व्हावं असं आम्हाला वाटतंय, पण देव नाही होता आला, नुसतं माणूस जरी झाला ना तरी बस तेवढं तरी करता आलं पाहिजे. माणसाने माणसासारखं जरी जगण्याचा प्रयत्न केला ना तर निश्चित देव, देश आणि धर्म याचं कार्य आपल्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही, घडेल. पण त्यासाठी आपण काय करावं, मग त्याची ओळख, त्याची जाणीव जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून दिलेली आहे. देवाची पायी घेई मना बुडी, नको धावू उडी इंद्रियांची, सर्व सुख तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांतीही, जाणे येणे खुंटे धावो येर सार, न लगे डोंगर उसंतावे. जाणं येणं खुंटलं जातंय, त्याला जीवनमुक्त म्हणतात. ज्याचे श्वास बाकी आहेत, जगणं संपलंय, त्याला जीवनमुक्त म्हणतात. जायचं आहे, निश्चित आहे, बॅग भरलेली आहे, देवा आज्ञाप्रमाणे कधी येऊ द्या, आजही नव्हे आता पण यायला तयार आहे. देवाच्या आज्ञेने जर असेल तर आता पण यायला तयार आहे. ह्या स्थितीला जो पोहोचला त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि जायची वेळ झालेली आहे, पोरी सगळ्या बघायला आलेल्या आहेत, पाणी पण पाजून झालंय, तरी म्हातारा म्हणतोय नातवाचं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं. याला बद्ध म्हणतात, याला बांधलेला म्हणतात. मग कसं राहायचं हे आपलं आपण ठरवायचं. हे सूत्र कोणाच्या हातात आहे, आपल्या आहे का शेजाऱ्यांच्या? हे आपल्या हातात सूत्र आहे ना. आपण कसं राहायचं, ज्याचं जगणं पूर्ण झालेलं आहे, ज्याचं जीवन पूर्ण झालेलं आहे, श्वास बाकी आहेत, आता जगायचं फक्त कशासाठी, देव, देश आणि धर्म याच्यासाठी. मग सर्वप्रथम आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. घरात सुखी समाधानी राहायचं असेल तर त्याचं एक सूत्र संतांनी मांडलेलं आहे. ज्या घरामध्ये महिलांचा आणि मुलींचा खळखळून असा हसण्याचा आवाज येतो ना, त्या घरात लक्ष्मीचं दर्शन घडतंय. याचं वर्णन केलेलं आहे, छान वर्णन केलंय बघा. यत्र नारी ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र नारी ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी महिलेचा सन्मान केला जातो ना त्या ठिकाणी लक्ष्मीला घरात येण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. त्या घरात सुख, शांती आणि समाधान नव्हे नव्हे लक्ष्मी अखंड स्थिर असते. पण ज्या घरामध्ये बाई म्हणूनच तिच्याकडे बघितलं जातंय आणि बाई म्हणूनच तिच्याकडून काम करून घेतलं जातंय, सन्मान नाही, आदर नाही, पायातली वाण पायी अशा प्रकारे तिच्याकडून काम करून घेतलं जातंय, त्या ठिकाणी कितीही जरी आपण लक्ष्मीची अपेक्षा केली ना, सुखाची, शांतीची आणि समाधानाची अपेक्षा केली ना, घरातलीच शांती नाराज असेल तर ती शांती काय करेल तुम्हाला? घरातलीच लक्ष्मी जर नर्वस असेल, नाराज असेल तर ती लक्ष्मी काय तुमच्या घरात येणार आहे? म्हणून यत्र नारी ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं पहिलं सूत्र हे होतं, काय? महिलेचा सन्मान करा. आज रस्त्यात रात्रीच्या वेळी झालेली आहे, रात्रीची वेळ आहे, रस्त्यात एखादी सुंदर स्त्री चाललेली आहे, सुंदर मुलगी चाललेली आहे, तरुणी आहे, आणि एखाद्या तरुणाची नजर तिच्यावर पडावी, माझी आई ताई म्हणून तिला सहकार्य करावं, सुरक्षित तिच्या घरापर्यंत पोहोचवावं,
अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, अशी शिकवण संतांची आहे. पण तिच्याकडे जर त्या वेळेला वाईट नजर जर जात असेल आणि वाईट नजरेने जर तिच्याकडे बघत असेल ना, तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा पण त्याचा अधिकार नाहीये. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे राहावं, हे सगळी सूत्र आपल्या हातात आहेत. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. आपण पाप कर्म जर केली तर ते आपल्यालाच फेडावं लागणार आहे, आणि पुण्य कर्म जर केली तर त्याचा सुद्धा चांगला फायदा आपल्यालाच होणार आहे. आपण काय करावं हे आपलं आपण ठरवायचं आहे. ज्या भूमीवर आपण कार्य करतोय ना, ही भूमी एवढी पवित्र आहे. असं म्हणतात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हिंदुस्थानचा जर विचार केला तर श्रीराम प्रभूंनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आपण काम करतोय, या भूमीमध्ये आपण कार्य करतोय. कशा प्रकारे राहिलं पाहिजे आपण. नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे. ज्या भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की एकदा एका महिलेने एका पुरुषाबरोबर अग्नी, ब्राह्मण आणि अपतेष्ट यांच्या समवेत 7 फेऱ्या मारल्या ना, की शेवटच्या श्वासापर्यंत ती पती पत्नी दोघेही एकमेकाचा साथ देत असतात, सेवा करत असतात. एवढी श्रेष्ठ आमची भारतीय संस्कृती आहे. इतर देशांचा जर अभ्यास केला तर एक बाई एका पुरुषाबरोबर अनेक वर्ष राहत नाही. पण आमची भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की शेवटच्या श्वासापर्यंत भले म्हातारी आजारी झाली तरी ती म्हातारीची सेवा करतोय, आणि म्हातारा आजारी झाला तर म्हातारी त्याच्या पायाजवळून बाजूला होत नाही. बिचारी हातात तिच्या त्राण नसतो तरी पाय दाबाचं काम त्याचं करत असते. शेवटपर्यंत त्याची सेवा करायची इच्छा ठेवून आणि त्या ठिकाणी ती त्याची सेवा करत असते. एवढी श्रेष्ठ आमची भारतीय संस्कृती आहे. म्हणून संत म्हणतात, ह्या जीवनावर, ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे जीवन खूप सुंदर आहे. काहींना नकोसं वाटतंय. त्याला कारण काय? आयुष्याचं सूत्र ज्याचं चुकलं ना, गणित ज्याचं चुकलं ना, त्याला आत्महत्या करायची वेळ येते. तिथपर्यंत कोण जातो आत्महत्या करायला? कोण जातो माहितीये का? ज्याला आयुष्याचं सूत्र समजलंच नाही, जगण्याचं सूत्र ज्याला समजलंच नाही, त्याला एखादा जरासा थोडा जरी काही त्रास झाला ना तरी तर लगेच तो नको तो निर्णय घेतो. पण ज्याला जगण्याचं सूत्र कळलं ना, ज्याला जीवनाचं सूत्र कळलं, आयुष्याचं सूत्र कळलं ना, त्याच्यावर कितीही जरी प्रसंग आले, कितीही जरी त्रास त्याला झाला ना, तरी तो शेवटच्या श्वासापर्यंत देवाची ऑर्डर जोपर्यंत येत नाही ना, आज्ञा जोपर्यंत देवाची येत नाही ना, तोपर्यंत तो फक्त जगण्याची इच्छा ठेवत असतो. त्याला सूत्र कळलेलं असतं. म्हणून या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. संतांनी स्वतः नम्र प्रार्थना केलेली आहे, देवाकडे निवेदन केलेलं आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. देवा, तुमची जर सेवा आमच्याकडून घडत असेल, परमार्थ भक्ती हे धर्माचं, देवाचं आणि देशाचं कार्य जर आमच्याकडून घडत असेल ना देवा, तर परत परत आम्हाला हा नरदेह मिळाला तरी चालेल, पण कुठे मिळावा? ह्याच भूमीमध्ये मिळावा. ही एवढी भूमी पवित्र आहे की या ओठाने चुंबून घेईन 1000 दाही माती, अनंत मरणे सोसून घेईन इथल्या जगण्यासाठी. एवढी पवित्र भूमी आहे ही. किती पवित्र आहे. या ओठाणी चुंबून घेईन 1000 दाही माती, अनंत मरणे शोषून घेईन इथल्या जगण्यासाठी. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि खरोखरच त्या प्रकारचा हा नरदेह आहे. नरदेह मिळून सुद्धा ह्या हिंदुस्थानमध्ये आपण आहोत, ह्या महाराष्ट्रामध्ये आहोत, या संतांच्या भूमीमध्ये आपण आहोत. आणि एवढं सगळं असून सुद्धा जर आपल्याकडून परमार्थ घडत नसेल, आपल्याकडून जर भक्ती घडत नसेल, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपल्याला चालण्याची इच्छा जर नसेल, तर आपल्यासारखा अभागी आपणच, दुसरं नाही. मग दुसरं माणसाच्या बरोबर काय येतंय हो आयुष्यामध्ये? आपण जी काही कर्म करतोय माणसाच्या बरोबर येतंय काय? आज ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण हा प्रवचन सेवा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खऱ्या अर्थाने एक आदर्श म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं, कार्य केलं. या टेंभे गावामध्ये काम करत असताना, राहत असताना, वावरत असताना आपल्या समाजाची सेवा केली, आपल्या कुटुंबाची सेवा केली. ती सेवा करत असताना
भुकेल्याची भूक जाणली, ताणल्याची तहान जाणली, कोणीही आदिवासी माणसाने यावं आणि आमच्या बाबांकडे हात पसरावे. तो कधीच विनमुख गेला नाही, तो कधीच भुकेलेला गेला नाही, तो कधीच तहानलेला गेला नाही. एवढंच नाही, जर बाबांच्या गाठीला 4 पैसे असतील ना तर 2 पैसे त्याला देण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. आणि त्याची नड, त्याची जी काय अडचण असेल ती अडचण पूर्ण करण्याचं काम, ती भागवण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. गावामध्ये जर कोणावर संकट असेल, कोणावर वेळ आली तर त्याला त्या संकटापासून कसं बाजूला करायचं, त्याला कशा प्रकारे सहकार्य करायचं, एखादा गोर गरीब असेल तर त्याला जगण्याचं नियोजन कशा प्रकारे त्याने करावं, अशा प्रकारचं मार्गदर्शन बाबांनी केलेलं आहे. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे बाबा, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असलेले बाबा देहाने जरी गेले असले ना तरी त्यांच्या कीर्तीने, त्यांच्या रूपाने, त्यांच्या कर्माने, त्यांच्या गुणाने निश्चित आपल्या बरोबर आहेत. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रसंग या गावावर येतो, ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची एखादी घटना या गावामध्ये घडली जाते, त्यावेळेला नक्कीच त्या बाबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. होतेच होते. आणि मग तेच गुण पुढे आपल्याला घेऊन चालायचे, तेच चांगले गुण, तेच पुढे विचार, चांगले विचार घेऊन आपल्याला चालायचं आहे. त्यांचा अभ्यास करावा, ते चांगल्या गुणांचा आपण आत्मसात करावं आणि त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करावा. खऱ्या अर्थाने जी बाबांनी समाजाची सेवा केली, कुटुंबाची सेवा केली, गोर गरिबांची आडनड जाणली, त्या पद्धतीने जर त्यांच्या मुलांनी सुद्धा त्याच पद्धतीने जर समाज सेवा केली, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य कशा प्रकारे आपल्याकडून होईल यासाठी जर प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने त्या बाबांना आपल्याकडून भावपूर्ण आदरांजली त्या विचारांनी, त्या रूपांनी आणि त्या गुणांनी वाहिली जाईल, पोहोचली जाईल. फक्त त्याप्रमाणे ते आपण कार्य केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने जशी जशी की वृद्ध माणसं लोप पावत चाललात ना, जशी जशी की वृद्ध माणसं जात चालल्यात ना, कमी होत चालल्यात ना, तशी तशी काही जी जुनी पद्धती आहेत, जुने जे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा लोप पावत चालल्यात. जे काही संस्कार आहेत, आतापर्यंत काही वृद्ध माणसं आपल्याला शिकवत असतात, सांगत असतात, काही वेळेला आपल्याला त्याचं दुःख वाटतंय, दुःख वाटत असतंय, पण दुःख वाटून घेऊ नये. खऱ्या अर्थाने आपल्या मुलाने चांगलं राहावं, आपल्या मुलीने चांगलं राहावं, आपल्या सुनेने चांगलं राहावं या अंतःकरणापासून त्यांना वाटत असतंय. म्हणून अंतःकरणापासून कळवळून ते शिकवत असतात, सांगत असतात. कुठल्या बापाला, कुठल्या आईला असं वाटतं की माझ्या मुलीने वाईट कर्म करावीत? प्रत्येक बापाला आणि प्रत्येक आईला असं वाटतंय की अरे माझ्या मुलाने, माझ्या मुलीने अशी कर्म करावीत की तिने तर समाजामध्ये उंच मानाने जगावं, पण आम्हालाही स्वाभिमानाने सांगता यावं की आमचा मुलगा आहे, आमची मुलगी आहे ती, आम्हालाही उंच नाकाने, आम्हालाही उंच मानेने जगता आलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक सासू सासऱ्याला वाटत असते, प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. म्हणून जोपर्यंत ही वृद्ध माणसं आहेत ना तोपर्यंत आपल्याला चांगले संस्कार मिळणार आहेत, चांगले काही गोष्टी, चांगल्या संस्काराच्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. एकदा त्या गेल्या ना की मग मात्र ते विचारही लोप पावणार आहेत, त्या गोष्टीही लोप पावणार आहेत आणि ते मार्गदर्शनही आपल्याला मिळणं मुश्किल आहे. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा कंटाळा येतोय, एकदा गेले ना का मग मात्र त्याच विचारांची अपेक्षा आपण करत असतो पण आपल्याला मिळत नसतंय. हे आपलं दुर्भाग्य आहे. म्हणून संत म्हणतात, देवाची ये पायी घेई मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांची, सर्व सुख तेथे होती एक वेळे, नसरती काळे कल्पांतीही, जाणे येणे खुंटे धाव येर झार, न लगे डोंगर उसंतावे. काय मोठं दुःख, काय मोठे डोंगर उपसावे लागतात हो. परमार्थ करण्यासाठी काय करावं लागतंय? सहज ठाईच बैसोनी करा एक चित्त. ज्या ठिकाणी तुम्ही बसले असाल ना त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तुम्ही कोणत्या वेळेला, कधी, ज्या वेळेला देवाचं नाम, ज्या वेळेला स्मरण होईल त्यावेळेला नामस्मरण करा. जसे बसले असाल तसं बसा, फक्त देवाचं नामस्मरण करा. नक्कीच त्याच्यातून आपल्यामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. हरी अगदी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारही साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अखंड ते कार्य आपल्याकडून घडत असते. अखंड जर आपण नामस्मरण केलं तर सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयुजता ह्या चारही मुक्ती तिष्ठत आपल्या पुढे उभ्या असतात. फक्त आपण त्याप्रमाणे ते कार्य केलं पाहिजे. जाणे येणे खुंटे धावो येर झार, न लगे डोंगर उसंतावे. आहे की नाही? सांगणे ती तुझ इतुकीची आता, मानी धन कांता विषतुल्य. फक्त आपलं काय आणि परक काय याचं जाणीव, याची ओळख आपण घेतली पाहिजे. मानी धन कांता विषतुल्य. म्हणून संत म्हणतात, नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जासील एकला रे प्राण्या माझे म्हणून.
बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार रे. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे, प्राण्या माझे माझे म्हणून. दो दिसाची तुझी जवानी, नाही पुढे टिकणार रे. वृद्धपण येता जवळी, वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे, प्राण्या माझे माझे म्हणून. शेवटी माझं माझं आणि दुःखाचं ओझ, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. हे माथा प्रपंचाचं ओझ जे आहे ते ओझ माझं माझं म्हणूनच मनुष्य जातोय. म्हणून संसार करत असताना परिस्थिती आणि परमार्थ करत असताना मनस्थिती. बरोबर आहे. संसार करत असताना आपली व्यवस्था महत्वाची आहे. व्यवस्था आपण बोलतो की नाही, आम्ही गेलो होतो त्यांच्या सासऱ्याकडे, पण आपल्याला नाही माणसं आवडली. ती का? आमची व्यवस्थाच नाही केली. संसारामध्ये व्यवस्था महत्वाची आहे की नाही? एखाद्याच्या घरात गेल्याबरोबर जर तुम्ही कुठे भांडी पडलेली, कुठे ग्लास पडलेला, कुठे ताट पडलेला, कुठे वाटी पडलेली, कुठे चमचा पडलेला, अशी अवस्था जर बघितली तर लगेच आपण बोलतोय बाई चांगली हो का, या घरातली चांगले, म्हणजे बरं चाललंय आपल्या घरामध्ये, त्यांच्या सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही? चादर कुठे पडलेली, उशी कुठे पडलेली, गादी कुठे पडलेली, काय बाबा, बरोबर आहे की नाही? अशी जर विस्कळीत व्यवस्था असेल तर आपण लगेच त्या संसाराची हे करतोय. काय करतोय? तुमच्याकडे किती धन संपत्ती, किती जरी काही असेल तरी तुमच्या घरात आलेला पाहुणा अर्धा तास बसलाय ओटीवर, तुम्हाला जर माहित नसेल तर तुमच्या संपत्तीला काय करायचंय? तुमच्या घरात आलेला एखादा जर माणूस आहे उपवासी आलेला, किंवा एखादा जर समजा भुकेलेला माणूस आहे, त्याची जर भूक भागत नसेल, तहान भागत नसेल तर त्या संपत्तीला काय करायचंय? म्हणून संसारामध्ये व्यवस्था आणि परमार्थामध्ये अवस्था. परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे. बरोबर ना बाबा? तुमची अवस्था काय आहे? परमार्थात तुमची अवस्था जर विस्कलित असेल ना, तर तुम्ही कितीही जरी परमार्थ करण्याचा प्रयत्न केला, भक्ती करण्याचा प्रयत्न केला, तरी ती परमार्थ भक्ती घडणार नाही. म्हणून संतांनी पहिले अवस्था प्राप्त करून घेतली. ती अवस्था आपल्याला प्राप्त होते बसल्या 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 जागेवर. फक्त आपण तेवढं तल्लीन झालो पाहिजे, श्रवण, मनन आणि निजध्यास. तसं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. मनस्थिती, परिस्थिती, मनस्थिती, अवस्था, व्यवस्था. संसारात वादच आहे. संसारात वादच आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींवरून पण वाद आहे. परमार्थात संवाद आहे. संसारिक माणसं जर भेटली ना एकमेकांना तर ते वाद घालत असतात, पण परमार्थिक माणसं कोणत्याही संप्रदायाची असू द्या ना, एकमेकांना भेटली, फक्त त्यांना माहिती आहे परमार्थिक विचाराचा माणूस आहे, भक्तीच्या विचाराचा माणूस आहे, तिथे संवाद जोडला जातो. तिथे ज्ञानोबा तुकोबांशिवाय दुसरं काही बोललंच जात नाही. संवाद आहे की नाही? संसारात वित्ताला महत्व आहे. पैसा असेल तर संसार, पैसा असेल तर संसार. परमार्थात चित्ताला महत्व आहे. म्हणून चित्त महत्वाचं आहे. चित्त सुचित्त पाहिजे, आणि ते सुचित्त करण्याचं काम, अवस्था व्यवस्थित करण्याचं काम, मनस्थिती स्थिर करण्याचं काम आणि संवाद लावण्याचं काम संतांच्या वाङ्मयातून घडत असते. म्हणून प्रत्येकाला कशाची गरज आहे? परमार्थाची, भक्तीची, संतांच्या विचाराची. असो, सर्वांकडून परमार्थ घडावा, भक्ती घडावी. सर्वांनी संतांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमणे करावा आणि सर्वांना चांगल्या प्रकारे निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करतो या ठिकाणी भगवंताकडे. या आपल्या या गावातील, टेंभे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित व्यक्ती, कैलासवासी शांताराम चाऊ दुबेले बाबा यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलं. आमच्या सुनील दादांनी मला फोन केला. खऱ्या अर्थाने आज माझी सेवा होती आमच्या बाजूलाच गोवेलीला, पण आता दादांनी फोन केला. जुना प्रेम आहे आमचा, ऐक ना. बाबांचंही असं झालं, काही कळलं नाही, माहिती नाही. बाबांनीही माझ्यावर कधी प्रेम केलं असेल, मीही बाबांना बघितलेला असेल. कधीतरी विचार त्यांचे मला आवडले असतील, माझे विचार त्यांना आवडले असतील. एक या प्रवचन सेवा दादांच्यामुळे या ठिकाणी मला करायला मिळाली आणि त्या सेवेच्या योगाने तुमच्या सगळ्यांचं आज दर्शन झालं. खऱ्या अर्थाने मी खूप लहान आहे, मी शिकत आहे, मला शिकायचंय, मला काहीच कळत नाही. पण तुमच्यासारखी मंडळी पुढे असली ना की पांडुरंग परमात्मा बरोबर ते कार्य करून घेतो. ज्याला जे पाहिजे ते पांडुरंग परमात्मा देत असतो. असो, जे काही चांगले गुण ह्या देहातून मिळाले असतील, जे काही चांगले विचार आले असतील, ते पांडुरंग